विशेष बातम्या आणि विशेष मुलाखतीकरिता महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय असलेल्या न्यूज ऑन महाराष्ट्र चॅनलवर पहा आजची ही एक विशेष बातमी। अंबेजोगाई शहरामध्ये आशिष हार्डवेअर या उद्योगाच्या माध्यमातून रांदड बंधू प्रख्यात झालेले आहेत। अंबेजोगाई बरोबरच परळी, धारूर, केज, कळंब या तालुक्यांमध्येही या उद्योजकांची ख्याती आहे। आशिष रांदड, नंदकिशोर रांदड आणि मधुसूदन रांदड या त्रिमूर्तींनी ग्राहकांचा कमालीचा विश्वास संपादन केलेला आहे। रांदड हार्डवेअर या उद्योगाबरोबरच हे रांदड बंधू सामाजिक कार्यातही मागे नाहीत। गोरगरिबांच्या मुलींच्या लग्नासाठी ते नेहमीच मदत करत आलेले आहेत। तसेच वृक्ष लागवडीच्या कामातही त्यांनी आपले योगदान दिलेले आहे। सामाजिक कार्यातही पुढे असणाऱ्या या रांदड बंधूची यशोगाथा टिपली आहे आमचे प्रतिनिधी संतोष रोकडे यांनी। तर मग वेळ कशाला, पहा या रांदड बंधूच्या कार्यावर प्रकाश टाकणारी ही मुलाखत न्यूज वन महाराष्ट्र चॅनलवर। आपण पाहत आहात महाराष्ट्रातील लोकप्रिय चॅनल न्यूज वन महाराष्ट्र। यशोगाथा या विशेष कार्यक्रमात आता आम्ही आहोत अंबाजोगाई शहरामध्ये। या शहरातील नामवंत प्रसिद्ध उद्योजक आशिष रांदड यांची यशोगाथा आम्ही आपल्यासमोर मांडत आहोत। आशिष हार्डवेअरचे ते मालक आहेत। कशा पद्धतीने ते उद्योगात आले, काय यावंसं वाटलं आणि आशिष हार्डवेअर या उद्योगाच्या माध्यमातून या तरुणाने कशी गगनभरारी घेतली आहे याचा आढावा घेण्यासाठी आमची टीम या ठिकाणी दाखल झाली आहे। आपल्यासमोर आहेत आशिष रांदड। आशिषजी, यशोगाथा या विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत। प्रथम तुमचा परिचय, तुमच्या उद्योगाचं नाव आणि का तुम्हाला उद्योजक व्हावं असं वाटलं याबद्दल आमच्या प्रेक्षकांना आपण सांगा। माझं नाव नंदकिशोर मुरलीधरजी रांदड। आशिष हार्डवेअर अंबेजोगाई मोंड्यामध्ये दुकान आहे आणि आमचं दुकान हार्डवेअर सेक्शन आणि प्लंबिंग सेक्शनमध्ये काम करतं। विशेष उद्योगात तुम्हाला काय यावं असं वाटलं, काय कारण ठरलं की तुम्ही उद्योजक बनलात? एकतर शिक्षणामध्ये कमी होती रुची आमची आणि मूळतः आम्ही व्यावसायिक आहात पहिल्यापासूनच, त्याच्यामुळं व्यवसाय हा निवडला। हार्डवेअरचीच निवड का केली? अनेक उद्योग होते, अनेक पर्याय होते। अंबेजोगाईमध्ये हार्डवेअर 2003-2002च्या दरम्यान अंबेजोगाईमध्ये हार्डवेअर सेक्शनचं स्पेशल दुकान अंबेजोगाईमध्ये नव्हतं। तर त्यासाठी याच्यावरती दुकान राहावं आणि इथल्या कस्टमरला लातूरला, बीडला जायची वेळ पडू नये हे विचार डोक्यात ठेवून आम्ही याचं दुकान अंबाजोगाई नगरीमध्ये जर विचार केला तर रांदड ब्रदर्स एक ब्रँड बनलाय खरं आता, याबद्दल तुम्ही काय सांगा? नाही, याच्या पाठीमागं आमच्या आई वडिलांची पुण्याई म्हणा किंवा त्यांची गुडविल, जे की त्यांनी एफर्ट्स लावून या मार्केटमध्ये काम केलं, त्याचा आम्हाला बेनिफिट आहे। आशिष हार्डवेअर या उद्योगाची उभारणी आपण कशा पद्धतीने केली? आम्हाला 2003मध्ये एक साधारणतः 2 वर्ष लागली याला पूर्ण डेव्हलप करण्यासाठी। म्हणजे साधारण हा माल कुठं तयार होतो, कसा बनतो, म्हणजे याच्यात चांगलीतल्या चांगली क्वालिटी आम्हाला कस्टमरसाठी कसे देण्यात येईल ह्याचा आम्ही जास्त प्रयत्न केला आणि 2 वर्षाच्या नंतर आम्ही ते डेव्हलप केलं। आशिष रांदड हे जसे आदर्श उद्योजक आहेत त्याचप्रमाणे तुमचे जे बंधू आहेत जे या उद्योगात आहेत, अगदी रांदड फॅमिली तुमची एक आदर्श उद्योजक म्हणून तुमच्याकडे लोक बघतात। तर एक आदर्श उद्योजक होण्यासाठी अशी कुठले गुण असणं आवश्यक आहे? संयमता। मार्केटमध्ये जर तुम्हाला टिकून राहायचं असेल तर थोडेसे एफर्ट्स घ्यावा लागतात आणि स्वाभिमान तर सगळ्यांनाच असतो आपल्या कामाचा आणि त्याच्यामध्ये आपलं जे एक डिव्होशन पाहिजे किंवा अशी जी पुस्तकामध्ये सगळं मिळेल असं काही नाही, परंतु पुस्तकाच्या बाहेर सुद्धा एक जग असतं, जे जग तुम्हाला तुमच्या आई वडिलांनी शिकवलं आहे। तर नेमक्या आई वडिलांचे काय संस्कार आहेत की जेणेकरून तुम्हाला पूर्णपणे एक चांगला उद्योजक बनता आलं, तुम्हालाही आणि तुमच्या बंधूंना सुद्धा? आपल्याला मार्केटमध्ये जर टिकायचं असेल तर संयम बाळगणे, आलेल्या कस्टमरला व्यवस्थितशीर हँडल करणे, त्याची जी गरज आहे, नीड आहे त्याची पूर्तता करणे, क्वालिटी चांगली देणे। आई वडिलांनी असे काय संस्कार केले की या ठिकाणी तुम्हाला तुमच्या तिन्ही भावंडांना एक आदर्श उद्योजक बनता आलं? तेच बेस्ट म्हणजे तेच आपलं की शिकवण त्यांची जी आहे आमच्या आई वडिलांची की आलेल्या कस्टमरला व्यवस्थितशीर हँडल करणे, रेट वाईज, क्वालिटी वाईज। आशिष हार्डवेअर या उद्योगाची उभारणी आपण कोणत्या वर्षी केली? आशिष हार्डवेअरची 2003मध्ये। कशा पद्धतीने उभारणी केली, काय नेमकं वातावरण होतं आणि काय नेमकं म्हणजे कुठल्या लोकांनी तुम्हाला यासाठी म्हणजे सहकार्य केलं? आमच्या तिघांची बैठक घेतल्याच्या नंतर भावाची की त्याच्यानंतर ठरलं की आपण हार्डवेअरची
दुकान नाही आहे अंबेजोगाईमध्ये, तर ह्यामध्ये ह्या लाईनमध्ये फील्डमध्ये येऊ. हार्डवेअर सुरू करणं खरंच हार्ड होतं का सोपं होतं? हार्ड होतं ना, आम्हाला पहिले 3 वर्ष पूर्ण हार्डच गेले. बरं, मग या ठिकाणी जी गोष्ट हार्ड होती ती इजी कशी गेली आपण मग? मेहनत घेतल्याच्या नंतर. बरं, 2003 मध्ये आपण उद्योगाला सुरुवात केली, आज 2019 आहे. 2003 म्हणजे जेव्हा उद्योग सुरू केला होता तो पहिला दिवस आणि आजचा दिवस यात काय फरक पडतो नेमका? ग्रोथ आहे. जो आलेख असतो तो असा चढत आहे, म्हणजे खाली नाही आहे. तब्बल 16 वर्ष आपण या उद्योगात आहात, एक यशस्वी उद्योजक आहात. तर या 16 वर्षामध्ये नेमकं आपण काय कमावलं? पैशापेक्षा जास्त महत्वाची गोष्ट गुडविल आहे, बेस गुडविल कमावलं आपण. एक रांधड असं म्हटल्याबरोबर लोकांना एक विश्वास वाटतो, एक क्वालिटी वाटते, इथं फसवणूक होणार नाही असं वाटतं. तर हा ग्राहकाचा विश्वास आपण कशा पद्धतीने संपादन केला? मेन आपण जे बेस म्हणजे आहे, आमच्या आई वडिलांचं जे सांगितलंय आपल्याला की तुम्ही क्वालिटी द्या, कस्टमर तुमच्याकडे येईल, तुम्हाला कस्टमर कडे जायची गरज नाही. आशिष हार्डवेअर या तुमच्या उद्योगाचं कार्यक्षेत्र काय? फक्त अंबाजोगाई तालुका का तालुक्याच्या बाहेर लोक येतात? ना, अंबेजोगाई तालुका प्लस बाहेरचे पण येतात, जसं आपण आज पाहिलं ते. निश्चितपणे बाहेरचे लोक जेव्हा येतात किंवा एक तालुक्याच्या बाहेरचे किंवा शहराच्या बाहेरचे, आज परळी असेल, माजलगाव असेल, केज असेल, अगदी बाहेरच्या तालुक्यातनं लोक येतात, तर नेमकं काय, कशा पद्धतीने हा तुम्ही ग्राहक वर्ग कॅच केलेला आहे? क्वालिटी आणि रेंज पूर्ण. यासाठी कुठली जाहिरात वगैरे करावी लागते का? कुठंच नाही आमची जाहिरात, म्हणजे जाहिरात न करता? टीव्हीला जाहिरात नाहीये किंवा कुठं बॅनर नाहीयेत किंवा काही नाहीयेत. बऱ्याच वेळेला आशिषची काय अनुभव आता मार्केटचा आहे की उद्योजक या ठिकाणी ग्राहकाला शोधतात किंवा त्याचा शोध घेतात, परंतु आशिष हार्डवेअरच्या बाबतीमध्ये हे घडत नाही, तर ग्राहक तुम्हाला शोधतो. तर याबद्दल तुम्ही काय सांगा? बेस्ट तेच आहे वापस, बरं. क्वालिटी आणि रेंज पूर्ण, जे की ओरिजिनल क्वालिटी द्या आणि रेट चांगले द्या. बरं, आज या ठिकाणी 16 वर्षापासून उद्योगात आहात. निश्चितपणे तुम्ही उद्योग आणि फक्त उद्योगच पाहता, बाकीचे कुठलेही उद्योग नाही येत, हे नसते उद्योग नाही येत. आपला उद्योग मात्र प्रामाणिकपणे तुम्ही सांभाळत आहात. तर इतक्या वर्षामध्ये काय नेमका तुमचा अनुभव आहे? कशा पद्धतीने आपण हे 16 वर्ष पूर्ण केले आहे? प्रामाणिकपणे जर काम केलं तर अशीच पुढील आयुष्य आमचे ग्रोथच. 2003चा उद्योग आणि 2019चा उद्योग काय बदल झाला आहे का नेमका? खूप फरक आहे. काय नेमका फरक पडतो? म्हणजे आमचा जो आलेख आहे तो चढताच आहे. ग्राहकाची जी काही मानसिकता आहे ती बदललेली आहे का, तीच वाटते आणखी? बदललेली आहे ना, ग्राहकाची सुद्धा मानसिकता बदलली आहे. आज या ठिकाणी आज एक यशस्वी उद्योजक, नुसते उद्योजक नाही तुम्ही, तर या ठिकाणी एक यशस्वी उद्योजक आहात. तर मागे वळून पाहताना काय वाटतं आज? आम्ही पाठीमागं वळून पाहिलं नाही कधीच. पुढचा जो येणारा काळ आहे तो आणखीन आम्हाला कस्टमरला जास्तीत जास्त सर्व्हिस कशी प्रोव्हाइड करता येईल, म्हणजे आशिष की और कोशिश आहे. और कोशिश आहे. निश्चितपणे प्रयत्न करायचे आपल्याला, थांबायचं नाही आपल्याला. तर नेक्स्ट प्लॅनिंग काय असेल आणखी? नेक्स्ट प्लॅनिंग ह्याच्यामध्ये आणखीन काय डेव्हलपमेंट करता येईल, जे नवीन ह्याच्यामध्ये पण आयटम्स आलेले आहेत ते आणखीन प्रोव्हाइड करायचे, ज्याच्यासाठी आपल्याला पुण्याला जायची गरज पडणार नाही. काळ बदललाय, काळानुसार या ठिकाणी आपण बदललं पाहिजे. हो, यस, बदलच. म्हणजे तरच तो उद्योजक टिकून राहतो. त्याशिवाय राहणार. बरं, या आजवर भेटलेल्या या यशाचं किंवा या उद्योग विश्वामध्ये जे नाव झालेलं आहे त्याचं श्रेय आपण कोणाला देऊ इच्छिता? आमची पूर्ण फॅमिली. बरं, माझ्या त्यात आई वडील आले, माझे दोन्ही भाऊ आले, सर्व फॅमिली मेंबर्स सहकार्य करतात. यस. आशिष, मला आणखी विचारायचे की उद्योग आणि कुटुंब कशा पद्धतीने हा बॅलन्स ठेवता? कारण जास्त वेळ तुम्ही उद्योगाला देता, मग कशा पद्धतीने, म्हणजे या ठिकाणी कौटुंबिक बॅलन्स कसा राहतो? कौटुंबिक बॅलन्स आपलं काही कमी जास्त झालं तर सगळ्यांसोबत चर्चा करणं, बोलणं, आज काय झालं, आज चांगली गोष्ट झाली, आज वाईट झाली, शेअर करणं. या न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्या माध्यमातून प्रेक्षकांना, तुमच्या ग्राहकांना तुम्ही काय सांगू इच्छिता, खास करून तरुण वर्गाला? बस तुम्ही विश्वासात संपादन करून काम करा, तुम्हाला कुठंही कमी पडणार नाही. ग्राहकांना जे आवश्यक आहे, मार्केटमध्ये जे आवश्यक आहे ते गोष्टी त्यांना अवेलेबल करून द्या. रांदड बंधू यांचं खऱ्या अर्थानं सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा फार मोठं योगदान आहे. उद्योग विश्वामध्ये ब्रँड अगदी नाव कमावलेलं आहे. असं बोलतात की जेव्हा आपण एखादा पैसा किंवा ब्रँड करतो आपण, तर त्यावेळेला एक बाकीचं आपलं काही घेणं नसतं, परंतु रांदड बंधू हे नेहमीच सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असतात. त्यांचं सामाजिक कार्य काय आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तुमचं सामाजिक कार्य जे आहे त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना आपण सांगावं. माझं काही खूप मोठं काम नाही आहे, पण जेवढं जमतं आपलं तेवढं करतो आपण. आमचे एक रांदड प्रतिष्ठान म्हणून एक आप्पेगावला संस्था स्थापन केलेली आहे. आज 6 वर्ष झाले. त्याच्या माध्यमातून आम्ही ट्री प्लांटेशन, एज्युकेशनसाठी सपोर्ट, ज्या गरजू विद्यार्थ्यांना पाहिजे त्या गरजू विद्यार्थ्यांना सपोर्ट करतो. 2 लग्न असे लावून दिले की ज्यांच्याकडे काही नव्हतं,
ज्यांच्यासाठी एक 5-5 हजारची मदत करून दिली, त्यांचे भांडे वगैरे देऊन दिले. त्याच्यानंतर आपण ट्री प्लांटेशन म्हणा किंवा आणखीन अन्नदान करतो. चिल्लर जे कामं आहेत लहान ते पूर्ण करतो. आणि आप्पेगावसाठी स्पेशल ग्रामपंचायतसाठी झाडं जगवण्यासाठी एक पाणबुडी मोटर त्यांना दिली का. आशिष रांदड यांचे बंधू आपल्यासमोर आहेत, तेही एक आदर्श उद्योजक आहेत. तर तुमचं नाव काय? मधुसूदन मुरलीधर रामदास. मधुसूदनजी, या ठिकाणी रांदड या ठिकाणी तुमचा जो काही उद्योजक आहे, एक रांदड फॅमिली, तुमचं कुटुंब किंवा तुमचं हे जे नाव आहे अगदी नावाजलं आहे आणि उद्योग विश्वामध्ये हे तुमचा एक ब्रँड बनला आहे. तर याबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता? बस आमच्या पूर्ण आम्ही तिघे बंधूंची एकी आहे. बरं, मुळामध्ये एखादा उद्योग चांगला चालेल याची गॅरंटी असते, परंतु तुमचे तिन्ही उद्योग चांगले चालत आहेत, ओघाने तुमच्या कुटुंबाचं तुमचं नाव आहे. तर काय वाटतं नेमकं आज याच्याबद्दल तुम्हाला? कारण न्यूज ऑन महाराष्ट्र चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुमची यशोगाथा मांडतोय. तर आज या घडीला एक रांदड कुटुंबाचा सदस्य म्हणून काय वाटतं? कोणतंही नवीन कार्य करण्यासाठी आम्ही चर्चा केल्याशिवाय ते काम म्हणजे निश्चितपणे या यशाचा आनंद वाटतोय की बस, नाही? अगदी. हे यश सहज भेटलं आहे का? नाही, ते स्ट्रगल तर आहेच. बरं, साधारणतः किती वर्षाचं स्ट्रगल आहे? 16, 17, 18 वर्ष होत आहेत. बऱ्याच वेळा स्ट्रगल केल्यानंतर सुद्धा यश मिळत नाही, परंतु रांदडजी तुम्हाला तुमच्या बांधवांना या ठिकाणी यश भेटलं आहे. तर या यशाबद्दल काय वाटतं? समाधान. हा, तुमचं नाव काय? आशिष मुरलीधरजी रांदड. तुमच्या या उद्योगाबद्दल, या उद्योगातील यशाबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता? कशा पद्धतीने हे यश भेटलं आहे तुम्हाला? एकतर आई वडिलाची कृपा. बरं, आज मार्केटला जे तुमचं जे नाव झालं आहे, म्हणजे रांदड फॅमिली किंवा रांदड असं म्हटल्याबरोबर एक क्वालिटी वाटते, एक विश्वास वाटतो. तर हा विश्वास कशा पद्धतीने आपण संपादन केला आहे? रेंज पूर्ण मेंटेन करणे, क्वालिटी मेंटेन करणे. या माध्यमातून हो. पाहिलं आपण, ही होती एक यशोगाथा आशिष रांदड यांची. आशिष हार्डवेअरचे ते मालक आहेत. निश्चितपणे आशिषजी, तुमच्या बोलण्यामध्ये कॉन्फिडन्स आहे, कारण या ठिकाणी एक उद्योजक कसा असावा, तर निश्चितपणे एक आशिषजी रांदड म्हणजे रांदड बंधूसारखे उद्योजक असावेत, तरच त्या ठिकाणी त्या मार्केटला, त्या लोकांना, त्या उद्योजकांना किंमत असते. आशिषजी, तुम्हाला पुढील वाटचालीसाठी न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्या सर्व टीमच्या वतीने लाख लाख शुभेच्छा. न्यूज वन महाराष्ट्र चॅनल, अंबाजोगाई शहर, श्रीमंत खांडेकर आणि रामदास तपसेसह संतोष रोकडे. महाराष्ट्रात लोकप्रिय असलेल्या न्यूज वन महाराष्ट्र चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. न्यूज वन महाराष्ट्र.